श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर स्वागत करते. चला तर बघूया आपण सगळ्या देवांची आपण पंचोपचार पूजा कशी करायची. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण 5 मिनटं काढून देवांची पंचोपचार कशी पूजा करायची ते सांगते आहे. मी रोज अशी पंचोपचार पूजा करते देवांची. सर्वप्रथम सगळ्या देवी देवतांचे मूर्ती, फोटो सगळं मी एका मोठ्या तामणामध्ये काढून घेते आहे. त्यांना गंगाजल मिश्रित पाण्याने अभिषेक करते आहे आणि त्यानंतर गाईचं कच्चं दूध असेल किंवा तुमच्याकडे कोणतं म्हशीचं पॉकेटचं दूध असेल, कच्चं दूध घ्या आणि त्यांनी पण अभिषेक करून घ्या. असं नाही आहे की प्रत्येकदा चम्मचने 11 वेळा टाका, 21 वेळा टाकावं. पंचोपचार पूजामध्ये आपण असं एक चम्मच टाकू शकते. आणि त्यानंतर सगळ्या देवी देवतांना दूधने अभिषेक केल्यानंतर परत आपण पाण्याने पण अभिषेक करून घ्यायचं. प्रत्येक देवी देवताला जर आपण दुधाने अभिषेक असं नित्य जर केलं, आपण रोज दुधाने अभिषेक केलं तर आपली देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात. आणि त्यामध्ये जर गाईचं शुद्ध दूध जर असेल, कच्चं दूध, तर अतिशय उत्तम. आणि दुधाने अभिषेक झाल्यानंतर आपण आता पाण्याने अभिषेक करून घेऊया. याला पण आपल्याला काही फारसा वेळ लागत नाही. पाण्याने अभिषेक झाला की आपण दिवा लावतोच अगोदर, त्या दिव्याने आपण देवाला ओवाळून घेऊया. म्हणजे यांनी अग्नी स्नान पण होऊन जाते देवांचं. आणि त्यानंतर आपण धूप दीप जे काही लावलेलं आहे त्यांनी पण ओवाळून घेऊया. आणि सगळ्या देवी देवतांना परत एकदा पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया आणि असं बाजूला ठेवून मग त्यांना सगळ्यांना स्वच्छ कपड्यांनी पुसून घेऊन आपल्या आपल्या जाग्यावर विराजमान करूया. आणि सगळ्यांना आपल्या आपल्या जाग्यावर ठेवून दिल्यानंतर आता बघा, माझ्याकडे ही तुळशीची माळा आहे. मी विठ्ठल रुक्माईला ही नेहमी घालत असते. आणि आता आपण सगळ्या देवी देवतांना, स्त्री देवीला हळद आणि कुंकू वाहून घेऊया आणि पुरुष देवतेला अष्टगंध लावून घेऊया. याला पण काही फारसं वेळ नाही लागत आहे. बस आपण जसं रोज हळद कुंकू वाहते तसंच वाहून घेऊया. त्यानंतर तुमच्याकडे दुर्वा असेल तर दुर्वा वाहून घेऊया 3 किंवा 11, 5, 21 जेवढे असतील तेवढे. जर काही नसेल तर मग आपण अक्षदा वाहून घेऊया. आणि माझ्या घरी हे गोकुर्णीची फुलं आहे, तर ते मी फुलं पण घेतले आहे. फुलं पण वाहून घेऊया. फुलं नसेल तर अक्षदा वाहून घेऊया. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे धूप दीप अष्टगंध लावल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता हे गाईचं कच्चं दूध आहे, त्यामध्ये थोडीशी खडी साखर टाकली आहे. आणि आता एक भरीव चौकोन काढून घेते आहे आणि कच्च्या दुधाचं महालक्ष्मीला, श्रीदेवीला, सगळ्या देवी देवतांना कच्च्या दुधाचं मी आता नैवेद्य दाखवते आहे. दूध नसेल तर तुम्ही खडी साखर पण दाखवा आणि त्याला 5दा ओवाळून घ्या. असं पाणी फिरून घ्या नैवेद्याला. आणि बेल जरूर वाजा. नैवेद्य जेव्हा आपण अर्पण करतो ना देवांना, बेल जरूर वाजवायची. त्यानंतर एक तुपाचा दिवा घेतला आहे, त्याच्यामध्ये लवंग आणि कापूर पण घेतलेला आहे. ते पण आपण दिव्याला जी आपल्याला आरती येते ती ओवाळून घ्यायची, आरती करून घ्यायची. जी तुम्हाला येते गणपतीची किंवा कर्पूर गौरम, कोणती एकही आरती म्हटली तरी चालेल, ती आरती करून घ्यायची. कापूर जळून त्यामध्ये लवंग टाकून ते पण देवबाप्पाला दाखवून द्यायचं. या प्रकारे धूप दीप आरती भोजन जल याला म्हणते आपण पंचोपचार पूजा. तर ही पूजा मी नित्य म्हणजे रोजच करते. नित्यसेवेमध्ये माझी ही पूजा आहे. थँक्यू. तुम्हाला जर आवडलं असेल माझा व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.